नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लखीमपूर इथं झालेल्या अपघाताच्या विरोधात आणि त्या अपघातात दुर्दैवी बळी ठरलेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाला सांत्वना देण्यासाठी महाराष्ट्र बंदचं आयोजन करण्यात आलंय. तशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकारानं मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आली. या घोषणेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा तीनही राजकीय पक्षांचा एकत्रित निर्णय आहे आणि इतकंच नाही तर सरकार म्हणून मवियाचं सरकार लखीमपूर इथं झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करतं, शोक व्यक्त करतं. त्यासाठी राज्यातले सगळे मंत्री सुद्धा 2 मिनिटं म्हणे मंत्रिमंडळ बैठकीत उभे राहिले आणि त्यांनी आपला शोक व्यक्त केला. एकूणात लखीमपूरची घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण देश पातळीवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत. यातल्या प्रतिक्रिया अत्यंत उद्वेगजनक आहेत, संतापजनक आहेत. त्याचबरोबर घटनेच्या बाबत विविध प्रश्न निर्माण करणाऱ्या सुद्धा आहेत. लखीमपूरमध्ये आंदोलकांवर चाललेली गाडी आणि त्यात बळी गेलेले आंदोलक ही घटना चित्रित झाल्यानंतर ती विविध समाज माध्यमातून जनतेच्या समोर आली. त्यामुळे स्वाभाविकरित्या घटनेच्या बद्दलची वेदना अधिक झाली. जे घडलं ते चुकीचं आहे. त्यात जे बळी गेलेत त्यांच्याविषयी संपूर्ण देशालाही दुःख आहे. याच निमित्तानं संपूर्ण देश पातळीवर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. देशात सध्या जालियनवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आणि त्यानंतर मवियाच्या सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा करावंसं वाटायला लागलं. तशा प्रकारचा राजकीय ठराव सुद्धा मवियानं आपापसात केला आणि त्याची घोषणा केल्याच्या नंतर मात्र काही प्रश्न उपस्थित होत आहेत. लखीमपूरमध्ये जे झालं ते योग्य नाहीच. लखीमपूरमध्ये जे झालं त्याबद्दलची संवेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पण म्हणून महाराष्ट्र बंद करावा आणि तो सुद्धा सत्तेत असलेल्यांनी बंद करावा हे योग्य आहे का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्र आत्ता कुठे गाडी रुळावर यावी अशा पद्धतीनं मार्गक्रमण करतोय, अशा वेळेला महाराष्ट्र बंदची हाक योग्य आहे का? महाराष्ट्र बंद करायचा असेल तर मुंबई आणि ठाणे बंद करावं लागेल हे शेंबड्या पोराला सुद्धा कळतं. मग मुंबई आणि ठाण्यात ज्या राष्ट्रवादीची ताकदच नाही ती राष्ट्रवादी शिवसेनेला पुढे करून महाराष्ट्र बंद यशस्वी अथवा अयशस्वी होऊ देणार आहे का? आणि आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र बंद करावा अशी कल्पना मंत्रिमंडळात नक्की कुणाच्या डोक्यात आली असेल? याच्याही पुढे जाऊन आत्ता लोकांना रोजगाराची गरज असताना महाराष्ट्र बंद करावा का इथपर्यंतच्या विविध प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे. त्यानिमित्तानंच आजच्या लक्षवेधीच्या चर्चेचं आयोजन महाराष्ट्र बंद नक्की कुणासाठी? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं उमेशजी पाटील आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून प्रतिनिधित्व करतात प्रवक्ता ॲडव्होकेट आरती साठे. तसंच आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले आहेत, किसान सभेचे प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत कायदेतज्ञ या नात्यानं ॲडव्होकेट एजाज नक्वी आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत 2 मंडळी आहेत, मकरंद मुळे, जयंत माइंडकर. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. मान्यवरांना एक अत्यंत नम्र विनंती आहे. पहिली की ज्या वेळेला आपण बोलत नसाल तेव्हा कृपया आपला माईक बंद ठेवा. दुसरं, आज 6 जणांचं पॅनल आहे तेव्हा कृपया नेमकं थेट मुद्द्याचं आणि मर्यादित वेळेमध्ये आपली भूमिका मांडा, म्हणजे मला आपल्याला फारसं थांबवावं लागणार नाही. उमेश पाटील, आपल्यापासून चर्चेला सुरुवात करतो. महाराष्ट्र बंद करावा याची कल्पना नक्की कुणाची? राष्ट्रवादीची, शिवसेनेची की काँग्रेसची? कुणाच्या डोक्यातून हा विषय आलाय?
माईक माईक उमेशजी, आपला आवाज येत नाही, आपला माईक सुरू करायला लागेल. उमेशजी बोला. आवाज येतोय? जी बिलकुल येतोय, बोला आपण. हा, महाराष्ट्र बंद ही संकल्पना किंवा कल्पना जी आहे ती कुणाच्या डोक्यातून आली, जो आपला प्रश्न आहे तो गैरलागू आहे. महाविकास आघाडीने लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार आणि उत्तर प्रदेश मधलं सरकार कसं शेतकरी विरोधी आहे आणि त्या शेतकरी विरोधी धोरणाची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यावरून शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी दबाव केंद्र सरकारवर निर्माण झाला पाहिजे, याच्या करता त्या बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करत आणि केंद्र सरकारचा निषेध आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रति आज संवेदना दाखवण्याच्या करिता हा महाराष्ट्र बंद जो आहे तो पुकारलेला आहे. जी उमेश पाटील, आपण सांगता आहात त्याच्याच प्रकारची भूमिका जयंतराव पाटलांनी आपले प्रदेशाध्यक्ष यांनी मांडली आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या एकनाथ शिंदे तसंच बाळासाहेब थोरातांनी सुद्धा याच भूमिकेचं समर्थन केलं. पण हे कळू शकेल का की कोणाला असं वाटतंय की नवरात्रात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद झाला पाहिजे? तीनही पक्षांना वाटतंय का 3 पक्षांपैकी कोणाला तरी एकाला आधी वाटलं आणि बाकीच्यांनी त्याला समर्थन केलं? मला एक तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की आपल्या देशाचा जो अन्नदाता आहे त्याला केंद्रीय मंत्र्याचा एक मुलगा चिरडून ठार करतो, मारतो, अशा वेळेला आम्हाला कुठला तरी उत्सव साजरा करावा वाटू शकतो का आणि आपण तो करावा का, हा देखील एक प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे. आपल्या मनामध्ये काही संवेदनशीलता शिल्लक आहे का? शेतकरी तिथं मरत असताना आम्ही उत्सव कसा साजरे करणार? ठीक आहे, आपण अगदी थेट प्रश्नाला हात घालून आता असं म्हणता आहात की शेतकरी मरतायत, आपण उत्सव कसा साजरा करायचा? ठीक आहे, गणपती उत्सव साजरा झालेला आहे, नवरात्र उत्सव सुरू आहे, दिवाळी उत्सव येऊ घातलेला आहे, हे कुठलंच आता काहीही उत्सव साजरे करायचे नाहीत असं राष्ट्रवादीनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आपण राष्ट्रवादीच्या भूमिकेचा सन्मान राखूयात. राष्ट्रवादीला असं वाटायला लागलंय की शेतकरी मरत असताना देशात कोणतेही उत्सव साजरे होता कामा नयेत. आरती साठे, आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. ही प्रतिक्रिया द्यायची म्हणजे आता मी जे ऐकलं त्याचे हास्यास्पद आहे ऍक्च्युली. महाराष्ट्र बंद करायचा म्हणजे काय? महाराष्ट्र आत्ता तर कुठेतरी उघडला आहे आणि जेव्हा महाराष्ट्र आत्ता कुठेतरी उघडलाय, मंदिरं काल आजच उघडली आहेत, फिल्म थिएटर्स वगैरे 22 तारखेला उघडणार आहेत, अर्थव्यवस्था कम्प्लिटली कोसळली आहे, आत्ता कुठे लोक कोविडच्या दुसऱ्या लाटेतून सावरतायत आणि हा एक कम्प्लिटली पॉलिटिकली मोटिवेटेड बंद आहे. हा एक नुसतं एक नाटक करायचं की आम्ही शेतकऱ्यांचे वारी आहोत, आम्ही त्यांच्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी पुळका आहे, ह्याच्यासाठी हा महाराष्ट्र बंद केला आहे. एक सिम्बॉलिक आहे आणि केंद्र सरकारवर कशी तरी करून एक टीका करणं किंवा केंद्र सरकार. आणि दुसरी गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंटली, अजून तुम्ही जी मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे की खरंच ते आम्ही संवेदनशील आहोत, आम्हाला माहिती की जे काही झालं आहे त्याच्यासाठी आम्ही इंटरोगेशन इन्व्हेस्टिगेशन कमिटी पण बसवली आहे आणि जे झालंय ते खरंच वाईट झालंय. पण खरंच ते शेतकरी होते का शेतकरी म्हणून ते इम्पोज करत होते आणि शेतकरी म्हणून त्यांनी दगडफेक केली होती? हे सगळं अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. थोडक्यात आपलं आरतीताई म्हणणं असं आहे की जे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, ज्याची चौकशी सुरू आहे, त्याच्याच संदर्भातल्या निष्कर्षावर इतक्या पटकन येण्याची गरज नाही. अजित नवलेंकडे या संदर्भातली माहिती असू शकते. अजितराव, ज्या घटनेमध्ये व्यक्ती मेली त्या दुर्घटनेच्या बाबतीत अत्यंत दुःख आहे, मात्र त्या संदर्भातला भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल की जे आंदोलन करतायत ते शेतकरी आहेत का, हा भाजपाचा प्रश्न आहे. प्रसादजी, सर्वप्रथम आपल्या निवेदनामध्ये आपण अपघात शब्द वापरला, त्यालाच मी आक्षेप घेतो. हा अपघात नाही, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शेतकऱ्यांवर गाड्या घालून शेतकऱ्यांची केलेली ती हत्या आहे. ही किसान संघर्ष मोर्चाची भूमिका आहे. 1 नंबर. 2 नंबर, आरतीताईंच्या बद्दल, त्यांच्या बीजेपी बद्दल मला काय बोलावं हा प्रश्न आहे. ते शेतकरी नसतील पण माणसं होती ना, माणसांवर तुम्ही गाड्या घालणार, माणसं चिरडणार आणि तुम्ही म्हणणार की ते शेतकरी होते की नाही, अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. मानवता शिल्लक आहे का तुमच्यात, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. प्रसादजी, तुम्ही मगाशी म्हणालात की सणसूद आहे आणि सणासुदीच्या वेळी आपण बंद ठेवायचा का? ती सणसूद शेतकऱ्याच्या दारामध्ये आज मैती उठतायत आणि लोकांना सणसूद साजरी करायची का, ही चिंता बीजेपीला जर सतावत असेल
यापेक्षा निर्दयीपणा कोणता असू शकत नाही. अजितराव, आपली भूमिका ही बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं थोड्या वेळापूर्वी मांडलेल्या भूमिकेशीच मिळती जुळती आहे. त्या अनुषंगानं मला विचारायचं आहे की मग आपल्या सगळ्यांना उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्याच्या एखाद्या अपघाती अथवा तुमच्या लेखी हत्यात्मक घटनेच्या बाबतीत दुःख व्यक्त करायचं का, सोयाबीन ची शेती पाण्यात बुडाली म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं, दुधाला दर मिळत नाही म्हणून त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं, कुठल्या कुठल्या पातळ्यांवर आपण कशा कशा पद्धतीनं आंदोलनं ठरवून घ्यायची आहेत आणि अशाच पद्धतीनं मग वर्षभर आपल्याला भूमिका घ्यायच्या आहेत का, वर्षभर महाराष्ट्र आपण बंद ठेवणार आहोत का, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याप्रती आपल्याला संवेदना व्यक्त नाही करायची आहे? प्रसादजी, सोयाबीन पाण्यात जाणं आणि माणसं चिरडून मारणं याच्यात आपण फरक करायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही माणसं चिरडून मारता त्यावेळी ती प्रायोरिटी महत्वाची असते आणि अशा प्रकारच्या ह्या नादान गोष्टीला मानवता म्हणून आपण राजकारणाच्या पलीकडे जात त्याचा निषेध केला पाहिजे. मगाशी आपण म्हणालात की आपल्या सगळ्यांना दुःख आहे. प्रसादजी, आरतीताई पण म्हणाल्या की त्यांना दुःख आहे, पण देशाच्या पंतप्रधानांना दुःख आहे का? त्यांनी एक शब्द उद्गारलेला नाही आणि अजूनही संवेदना व्यक्त केलेला नाही. आरतीताई आता सुद्धा इतकी गंभीर चर्चा चालताना त्या काहीतरी खात आहेत. त्यांना अजूनही शेतकऱ्यांच्या मैतावर जे काही चर्चा चालू आहे त्याच्याबद्दलचं गांभीर्य काय बघा. आताही ते चणे खात आहेत. किती सिरियस आहोत आपण लोकांच्या. आरतीताई, याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? हत्येबद्दल आरतीताई, याचं काय उत्तर आहे? अशा प्रकारची कुठली घटना घडली आहे ती जी अजितरावांना दिसलेली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया म्हणजे मी जे खाती आहे ते मी काही असं नाही खाते की ज्याच्यामुळे मी संवेदनशील नाही आहे. माझ्या काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला हे खायला लागलं आहे. सो आय डोंट थिंक हे असं काही ऑब्जेक्शन घ्यावं आणि मी हे बंद करणार आहे. मी अगदी 2 मिनिटांसाठी हे फक्त घेतलं कारण माझं काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मला ते घ्यायला लागलं. ठीक आहे, हा विषय वैयक्तिक पातळीवर जाता कामा नये. अजितराव, आपण स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं ते एक महिला म्हणून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाभोवती फारसं घुटमळण्यात अर्थ नाही. विषय वैद्यकीय आहे, विषय त्यांच्या शारीरिक एखाद्या कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीबाबत असू शकतो. आपल्याला मुद्द्याकडे परत यायचं आहे. जयंतराव, तुमचा माईक सारखा ऑन आहे, प्रचंड आवाज येतोय. कृपया आपण बोलत नसाल तेव्हा माईक बंद करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. मकरंद मुळे आपल्यापर्यंत पोहोचतो पटकन. मकरंद मुळे, तर्क आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबत आपण किती संवेदनशील असायला हवं आणि उत्तर प्रदेशमध्ये घटना घडली, पंजाबमध्ये घटना घडली, याबाबत किती संवेदनशील असायला हवं, असा भेदाभेद असू शकतो का? आणि दुसरा मुद्दा त्याच्याच जोडीला, सोयाबीन बुडालं त्याच्या बाबतीत भूमिका वेगळी आणि गाडी चालल्यानं आंदोलक ठार झाले त्या बाबतीत भूमिका वेगळी. हाही तर्क चर्चेत कुणी मांडत असेल तर त्याला काय म्हणावं? मकरंदजी. नाही, मुळात असं आहे की चर्चेत किती वेळ सहभागी होता येईल माहित नाही, म्हणजे वेळ मिळेल, पण मी हत्याकांड आणि मावळ गोळीबार भूमी असलेला महाराष्ट्र त्या 2 वर्षात नैसर्गिक झालेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाली. आपण संवेदना दुःख करायचं असेल तर ते सर्व पातळीवर सतत करावं लागेल. दुःख व्यक्त करण्याचा यापुढे किंवा मतदान एक पक्ष साकारून दुसरा विकास करायला पाहिजे. 3 पक्ष असले. मकरंदमुळे आपला अजिबात नीट आवाज येत नाहीये. मला त्याचमुळे आपल्याला थांबवावं लागतंय. आपण परत एकदा आपलं इंटरनेटचं कनेक्शन ठीक झालं की आपल्यापर्यंत पोहोचू. आरती साठे, आपल्यासाठीचा पुढचा मुद्दा. या प्राप्त स्थितीमध्ये असं म्हटलं जातंय वारंवार की सोयाबीनच्या बाबतीतली भूमिका वेगळी आहे आणि लखीमपूरच्या बाबतीतली भूमिका वेगळी आहे. अजितराव असं म्हणाले. आपली त्यावरची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. एकतर मी अजितरावांना सांगू इच्छित आहे की हा जो सगळा एपिसोड झाला आहे, असे बरेच एपिसोड महाराष्ट्रात आधी पण होऊन गेले आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की ते होऊन गेलेत म्हणून हे याचं जस्टिफिकेशन आहे. 1994 मध्ये जेव्हा माननीय शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हाही एक असं आंदोलन झालं होतं आणि तेव्हाही पुष्कळ शेतकऱ्यांना त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट, त्यांच्या विरुद्ध केसेस फाईल केल्या होत्या. मावळमध्ये पण 10 वर्षापूर्वी एक मोठं आंदोलन झालं होतं. जेव्हा सरकार काँग्रेसचं होतं, राष्ट्रवादीचं होतं, तेव्हा काँग्रेसनी त्यांच्या अगेन्स्ट भरपूर केसेस केल्या होत्या. तेव्हा राहुल गांधीजी इथे आले नव्हते, प्रियंका गांधीजी इथे आले नव्हते. तो आता हे जे सिलेक्टिव्ह
फार्मर ॲजिटेशन साठी जो पुळका येतो आहे ते मला वाटतं एक इनकरेक्ट स्टेट ऑफ अफेअर्स आहे. हे तुम्ही फक्त लखीमपूर मधला इन्सिडेंट तुम्ही कुठून तरी काढायचा आणि इनफॅक्ट हे जे फार्म लॉज आहेत त्या फार्म लॉज विषयी अमित शहाजींनी, प्राईम मिनिस्टरनी, सगळ्यांनी फार्मर्सशी आम्ही इनफॅक्ट चर्चा केल्या आहेत. तरी सुद्धा हा इश्यू अजूनही चिघळतो आहे आणि आम्ही अजूनही चर्चा करायला तयार आहोत. डिस्टर्बन्स अजिबात जी. ऐकू येत नाहीये. जी सो आता असं म्हणायचं की हे सरकार संवेदनशील नाही आहे किंवा या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही पुळका नाही आहे किंवा या सरकारने शेतकऱ्यांना त्यांना मारलंय आणि हा अपघात आहे, हे एक्स्ट्रीमली इनकरेक्ट आहे. काँग्रेसचं हे जे सिलेक्टिव्ह किंवा राष्ट्रवादीचं हे जे सिलेक्टिव्ह फार्मर ॲजिटेशन साठी त्यांनी जे सपोर्ट केला आहे, ठीक आहे. ते आपण असं म्हणता आहात की ही सिलेक्टिव्ह भूमिका आहे. उमेश पाटलांच्या साठीचा पुढचा प्रश्न. उमेशजी, आता आपल्यापर्यंत आवाज अतिशय नीट पोहोचत असतील. यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही लखीमपूर बाबत इतकी संवेदनशील व्हावी आणि महाराष्ट्रात जे काही शेतकऱ्यांच्या बाबत होतंय त्याबद्दल काय असावी? नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संदर्भ उद्याच्या आंदोलनाच्या किंवा उद्याचा महाराष्ट्र बंद आहे त्याचा संदर्भ नाहीये. मुळातच एकूणच देशातला शेतकरी जो आहे तो केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांच्या मुळे तो अतिशय पिचलेला आहे. मागच्या 1 वर्षापासून शेतकरी जे आहेत ते शेतीच्या संदर्भात केंद्र सरकारने जे 3 कायदे केलेले आहेत किंवा जे लादलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये तळ ठोकून आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा रस्त्यावर खिळे ठोकण्याचं काम या सरकारने केलं होतं. ते कायदे जे आहेत ते उद्योगपती धार्जिने आहेत आणि शेतकऱ्यांना मातीत घालणारे आहेत. त्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत जी आहे ती न देण्याच्या संदर्भातली भूमिका आहे. तुम्ही जे सोयाबीनचं मगापासून जे सारखं सांगताय ना, ते महाराष्ट्र सरकारचा त्याच्यामध्ये काडीचा संबंध नाही. सोयाबीनची आयात गरज नसताना 15 लाख मेट्रिक टनाची आयात केंद्र सरकारने केली म्हणून महाराष्ट्रातले सोयाबीनचे दर गडगडले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आयात आणि निर्यातीचं धोरण जे आहे ते महाराष्ट्र सरकार नसतं ठरवत, तर ते केंद्र सरकार ठरवतं. ज्या वेळेला कांद्याला चांगला भाव मिळायला लागतो त्यावेळेला केंद्र सरकार जे आहे त्याच्यावर निर्यात बंदी करते आणि मग त्या कांद्याचे भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकायला लागतो. असं अनेक वेळेला घडलं. उमेशजी, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या कृषी विषयक समस्यांना केंद्र सरकार जबाबदार आहे. याच्यावरचा एक तार्किक प्रश्न आणि दाव्याच्या सह मकरंद मुळे यांना उत्तर द्यायची संधी देऊ. आरतीसाठी आपण सारखा कॅमेरा ऑन ऑफ करताय त्यामुळे मला कळत नाहीये की तुम्ही जोडलेले आहात की नाही. आपण कृपया जोडलेलं राहावं पूर्ण वेळ अशी विनंती आहे. माझा पुढचा प्रश्न आत्ता मकरंद मुळेंना आहे. मकरंद मुळे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे आणि त्याबाबत मवियाची भूमिका काय आहे ती आपण ऐकली. ही अशा प्रकारची तार्किक दावा करणारी पद्धत ही भूमिका घेणारी आहे का जबाबदारी झटकणारी आहे? प्रसादजी, अहो इतकं साधं सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे दर का घसरले? 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय काय महाराष्ट्र सरकारने घेतला? उमेशजी, विषय भाव घडगडण्याचा नव्हता. उमेशजी, विषय आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा आहे आणि इतर विविध पातळ्यांवर विषय चालले आहेत की दुधाला कुठे सन्मानजनक भाव मिळतोय, असे कितीतरी प्रश्न काढता येतील. आपण एकदा मकरंद मुळेंचं उत्तर ऐकूयात. मकरंदजी. त्याची उत्तर देतो. जी बिलकुल. मकरंदजी बोला. प्रसादजी, काय माझा काही कळलं नाही मगाच्या पहिल्या सेगमेंटमध्ये का चुकलो. मी त्याच सगळ्या विषयाला जोडू इच्छित होतो की मुळातच 2 वर्षात असं चाललेलं आहे. हे बघा, राजकीय कुरघोडी हा आता राजकारणाचा स्वभाव झालेला आहे. त्यामुळे हे असं का वागतात आणि ते तसं का वागतात ह्याच्यात जाण्याची आत्ता गरज नाही, कारण तेवढा वेळ नाहीये. आणि आपण मुळात मला काय वाटतं, म्हणजे माझं जे निरीक्षण आहे एक पत्रकार म्हणून, लखीमपूरच्या विषयात काँग्रेसला गरजेचा होता चालवणं, कारण निसट्ट पंजाब सांभाळायचं होतं आणि त्यांच्याकरता ही गरज होती की ते विषय चालवला पाहिजे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर चालवल्या. मुद्दा महाराष्ट्रात फिरून येतो की महाराष्ट्रात 30 पेस ह्या दोन्ही पक्षांना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायची नव्हती आणि म्हणून हे बंदची घोषणा आणि बंदचा पुढाकार राष्ट्रवादीने केलाय की काय, असं एक चित्र उभं राहिलेलं आहे. महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तिन्ही पक्ष एकत्र कालच्या निवडणुकीत तरी लढले नव्हते आणि कालच्या निवडणुकीचे जे निकाल आहेत
ते आपल्या समोर आहेत, राजकीय विश्लेषक आहेत माइंडकर साहेब आणि मी. त्यामुळे आम्ही तिघांनी तरी किमान यांच्यासारखा विचार न करता थोडा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वापरणं फक्त दुर्दैवाने आपल्या ठीक. मतांच्या सोयीकरता महाराष्ट्र वेठीस धरला जातोय. आणि उत्सव म्हणतात ना, शाळा का सुरू केल्या 4 ऑक्टोबरला आणि मग ते 11 ऑक्टोबरला आपण बंद करणार आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक भाऊक केला जातोय. बरं, डाव्यांचं तर काय सांगावं, डावे सोयीनेच काँग्रेस बरोबर असतात. म्हणजे त्यांना असं काही बोललं की खूप राग येतो, त्यांना बाकी कुठे काही दिसत नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काय, शिवसेना काय किंवा महाराष्ट्रातली काँग्रेस काय, त्यांनी त्यांच्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत, त्या स्वाभाविक आहेत. पण परत एकदा अर्थचक्र सुरू झालेलं असताना, लॉकडाऊन नंतर न्यू नॉर्मल असं सगळं सुरू होत असताना आपण महाराष्ट्राला वेठीस धरतोय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणारा निर्णय म्हणजे स्टेट स्पॉन्सर आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते. अशा जी, प्रकारचं मकरंदमुळे तोच मुद्दा मगाशी आपण उपस्थित केला होता आणि त्यावर उमेश पाटलांनाही बोलण्याची संधी दिली. आणि आता तुम्ही ज्या वळणावर चर्चा आणली त्यात एजाज नक्वी यांना चर्चेमध्ये घेणं गरजेचं आहे. एजाजजी, आपण चर्चेच्या पूर्ण टप्प्यांना ऐकलं असेल, मराठी तुम्हाला नीट समजते, आपण हिंदीत बोलणार आहात असं मला वाटतंय, एव्हाना मराठी शिकला असाल. माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, एक, देशात आत्ता आपत्ती निवारणाचा कायदा लागू आहे, एपिडेमिक ऍक्ट लागू आहे. अशा वेळेला एपिडेमिक ऍक्ट लागू असताना सत्तेतलं सरकारच सांगते की आम्ही आमचं राज्य बंद करणार आहोत. हे कुठेतरी कायद्याच्या भाषेमध्ये कसं काय पटू शकेल लोकांना? उद्या न्यायालयात हे प्रकरण गेलं तर काय करायचं? एजाज नक्वी, माईक सुरू करा फक्त. माईक जी बोला. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित एजाज नक्वी लेफ्ट झाले, त्यात आपण चर्चेला पुढे नेतोच आहोत. आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचू. आरती साठे, आपलं मत घेतो. आपणही स्वतः ऍडव्होकेट आहात, कायद्याच्या भाषेमध्ये हे सांगा, सत्ताधारीच सांगतायत आम्ही आमचं राज्य बंद करणार आहोत. ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट जेव्हा काही वकील स्ट्राईकवर गेले काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी कोविडच्या आधी, तेव्हा सुप्रीम कोर्टनी स्पेसिफिकली सांगितलं होतं की लॉयर्स कॅनॉट स्ट्राईक, कारण लॉयर्स इफ दे स्ट्राईक देन सगळं कामकाज, सगळी कायदा व्यवस्था ठप्प होईल. सो त्याच अॅनॉलॉजीवर जर आपण विचार केला तर सरकारच जर म्हणतंय की आम्हीच बंद करणार आहोत आणि फक्त अत्यावश्यक सेवा ह्याच फक्त चालू राहतील, पण मग परत इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये काय काय येणार ते सुद्धा त्यांना सगळा फ्रेमवर्क करायला लागेल. आणि सरकार कॅनॉट कॉल फॉर अ बंद ॲट ऑल. हाऊ कॅन अ गव्हर्नमेंट कॉल फॉर अ बंद ऑन द बेसिस ऑफ अन इन्सिडेंट विच हॅज टेकन प्लेस इन अनदर स्टेट? जी तुमची राजकीय भूमिका असेल, हे तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काही पॉलिटिकल स्टेटमेंट केली किंवा त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही स्टँड केला ते ठीक आहे. ठीक आहे, याच मुद्द्यावर एकदा पटकन एजाज नक्वींना बोलता करू. ते आता जोडले गेले आहेत, त्यांचा माईक सुद्धा ऑन आहे. एजाजजी, आपल्याला माझा आवाज येतोय? एजाज नक्वी, माईक परत जी, आपला आवाज येत नाहीये, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता आपण आपला माईक ऑन करा, अनम्यूट करा आणि आपलं म्हणणं मांडाल तर आपलं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर दरम्यान तोपर्यंत जी, हा, आता आवाज आपल्याला येतोय. मला आपल्याला विचारायचं असं होतं की सत्तेत असलेले राजकीय पक्ष राज्य बंद करायला निघालेले असतील तर कायदेशीर दृष्ट्या ही बाब किती गंभीर आहे? There is already a pandemic act is under enforce in the Maharashtra as well as in the UP, and there is so many states in between also. They are following the pandemic act. और इसके हिसाब से जो भी महामारी है बचाने के लिए जनता के लिए काम सरकार को करना चाहिए. और सरकार ने खुद ही ऐसा कानून जो है अभी तक लगाया है. आज भी हमारे यहाँ कई सोशल गैदरिंग, रिलीजियस गैदरिंग की मनाही है अभी तक ही. स्कूल्स भी बंद है, कुछ 5वीं तक, 6वीं तक, कुछ तो 8वीं तक कहीं पर मुंबई में बंद है, गाँव में 5वीं तक बंद है. तो ऐसे हालात में जब खुद ही सरकार कहती है कि मैं सड़क पर आ जाऊंगी, वजह क्या है कि there is a case of murder in the पीलीभीत रीजन. वहां पर एक FIR दर्ज हुआ है और उसमें गिरफ्तारी नहीं है. सिर्फ मेन इशू किसानों के बीच में नहीं है अभी, विक्टिम्स और वहां के पॉलिटिकल पार्टीज के साथ में एक इशू ये है कि अरेस्ट क्यों नहीं हो पा रहा है, और दूसरा ये प्रोपेल किया जा रहा है कि रिजाइन क्यों नहीं किया मिश्रा ने. तो वो एक स्ट्रेटेजिकल पोजीशन पॉलिटिकल भी रहती है, और उस एरिया में काफी किसान जो है सिख 1960 में बसाए गए हैं, तो वहां पर कुछ मेजॉरिटी पॉपुलेशन का भी डिसबैलेंस है.
मैं आपको इस चीज की जानकारी रखता हूँ क्योंकि मेरा भी गांव कुछ थोड़ा बाजू में है, गोला पड़ता है पीलीभीत में, और वो ये सब फॉरेस्ट एरिया है। यहाँ पर जितने भी लोग आए, चाहे वो अरब नस्ल के हैं, चाहे वो पठान हैं, चाहे वो तुर्की हैं, आपको हर गांव मिलेगा, सिखों का भी गांव मिलेगा। ये बहुत स्ट्रेटेजिकल चीज है, शायद बीजेपी ने इस चीज को कैलकुलेट सही से नहीं कर पाया। बहरहाल वो यूपी की पॉलिटिक्स है, उसके बारे में महाराष्ट्र में अगर किसी तरीके का सरकार या आदेश किसी तरीके का दे सकती है तो मैक्सिमम यही दे सकती है कि किसानों की सेवा में हम इतना इतना रुपए का चेक दे सकते हैं। इसके अलावा किसी तरीके का अगर गवर्नमेंट के ऑफिसर्स या ऑफिस बेयरर्स या कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरीज कोई कॉल करते हैं बंद का, तो खुद ब खुद वो पैंडेमिक एक्ट का वायलेशन करते हैं, उनके ऊपर ही ये 269 और 188 लगना चाहिए, और जिसने कॉल फार किया उसी को सबसे पहले एफआईआर फटना चाहिए। अभी की मौजूदा स्थिति में राज्य के सिंचाई मंत्री ने यह कॉल दिया है, वो खुद प्रेस कॉन्फ्रेंस करके बता रहे हैं। उनके बगल में पीडब्ल्यूडी के मंत्री बैठे हुए हैं और एक तरफ राजस्व के मंत्री बैठे हुए हैं। तीन मंत्री, भले वो उस समय अपने आप को प्रदेश के अलग अलग सत्ता में रहने वाले सरकारों के नुमाइंदे बता रहे हो, वो मंत्री हैं और वो संवैधानिक पदों पर हैं और वही कह रहे हैं कि हम महाराष्ट्र का बंद करेंगे। ऑलरेडी इस पर आर.ए. रस्तोगी वर्सेस आजम खान एक सुप्रीम कोर्ट में फाइंडिंग दिया हुआ था जस्टिस खानविलकर ने कि बुलंदशहर का जब केस हुआ था तो आजम खान मिनिस्टर हुआ करते थे, पीडब्ल्यूडी और अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर। उन्होंने कुछ बातें कही थी जो कि कहीं ना कहीं विक्टिम के फेवर में भी थी, विक्टिम के अगेंस्ट में भी थी, लेकिन कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरीज के बारे में सुप्रीम कोर्ट ने कहा इस तरीके की टिप्पणी किया था, इस तरीके का कोई भी ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन में कमेंट नहीं करना चाहिए, और अगर उसमें आपको पार्ट करना है यानी पार्टिसिपेट करना है तो आप इंडिविजुअल तरीके से आप जाइए, आप खुद अपना करिए, लेकिन आप ऐसे गवर्नमेंट ऑफिसर कॉल्ड बुला रहे हैं, और उस वक्त जबकि आपने पैंडेमिक खुद ही लागू किया हुआ है तो सबसे पहला एफआईआर खुद इनके ऊपर, जैन के ऊपर या वगैरह वगैरह के ऊपर बनता है। जी, एजाज नकवी बहुत शुक्रिया, आप बने रहिएगा। एक छोटा सा ब्रेक लेना आहे, आपण सर्व मान्यवर या चर्चेला पुढे नेणार आहोत। आत्ताच्या घडीला लक्षवेधीतल्या वेळ मर्यादेपोटी एका छोट्या विश्रांतीची गरज आहे। पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये।